सोलापुरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर बेकायदेशीररित्या दुचाकी आणि चारचाकी वाहनं उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे। सोलापूर शहरातील मुख्य रस्ते तसंच विविध भागांमध्ये रस्त्यावर बेकायदेशीररित्या दुचाकी आणि चारचाकी वाहनं उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढण्यासोबतच अपघातांचा धोका निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। या कारवाई अंतर्गत बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येणार आहे। दुचाकी वाहनासाठी 1,500 रुपये दंड आणि 500 रुपये जप्ती हाताळणी खर्च एकूण 2,000 रुपये, चारचाकी वाहनांसाठी 5,000 रुपये दंड आणि 2,000 रुपये जप्ती हाताळणी खर्च असे एकूण 7,000 रुपये। तसंच रस्त्यावर चुकीच्या पद्धतीनं उभी केलेली वाहनं जप्त करण्यात येतील। संबंधित दंड आणि खर्च भरल्यानंतरच वाहन मालकांना परत मिळणार आहे। ही विशेष मोहीम 2 मे पासून सुरू होणार असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग टाळावं आणि सुयोग्य वाहतुकीला सहकार्य करावं असं आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे।